तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्वजण? आय होप सगळेजण ठीकच असतील. तर आता मी खूप दिवसानंतर म्हणजे 2 हफ्त्यानंतर व्हिडिओ बनवायला घेतला. आज आहेत रामनवमी. तर तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी का व्हिडिओ बनवत नव्हती तर तुम्हाला सांगते की माझ्या आतोभावाची डेथ झालेली आहे, त्यामुळे मी व्हिडिओ बनवले पण नाही. आणि एक व्हिडिओ बनवलेला होता गुढीपाडवाचा, तर तो पोस्ट करून दिला मी, कारण मला माहीत पण नव्हतं त्या दिवशी, त्यामुळे. तर चला असो, ते तर पर्सनल गोष्टी आहेत, त्या मी सोशल मीडियावर नाही सांगायच्या आहेत मला. तर चला, तर आज मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. रामनवमी आहेत, माझे सर्व काम आवरून झालेले आहेत आणि आता पूजाच व्हायची आहे, तर ते पण करणार आहेत मी थोड्या वेळातच. त्यानंतर एक सांगायचं की आज रामनवमी आहे, त्यामुळे इथे राम मंदिर पण आहे. तर जर यांना वेळ भेटला तर आम्ही चालू जाईल पाया वगैरे लागायला रामनवमीच्या त्यामुळेच मी व्हिडिओ बनवायला घेतला. नाही तर माझं काही मूड आहे नाही व्हिडिओ बनवायचं, पण गेलो तर तुम्हाला पण छान बघायला मिळेल. मंदिर तर तुम्ही बघितलेलंच आहेत, बस पाया लागायला जाईल तर छान तुम्हाला पण बघायला मिळेल, त्यासाठीच व्हिडिओ बनवायला घेतला. आणि माझे 2 पार्सल आलेले होते, तर त्याचे क्लिप्स बनवून ठेवलेले आहेत. मी तेच या व्हिडिओमध्ये ॲड करून देईल, कारण बनवण्याजोगतं काही आहे नाही आणि इतकं काही आहे नाही बनवाजोगतं. तर त्यामुळे त्या क्लिप्स मी याच्यामध्ये ॲड करून घेईल. नक्की बघा, पार्सल आहेत ते, तर तुम्हाला कळेलच काय आहेत. तर आता मी आवरून घेते पूजा. कपडे वगैरे सर्व काही झालेलं आहे, स्वयंपाक व्हायचा आहे फक्त आणि पूजा व्हायची आहे. तर मी आता पूजा करते, त्यानंतर स्वयंपाकाला थोडा टाईम आहे. तर काय बनवेल ते लास्टमध्ये डायरेक्ट दाखवेल मी काय बनवेल. तर चला, मी माझे कामं आवरते, तोपर्यंत बघा कसा होते व्हिडिओ लास्टपर्यंत. आणि तर मी 2 पार्सल मागवलेले होते. एक तर तुम्ही बघितलेलं आहे, तर हे बघून घ्या. मी सांगते, याच्यामध्ये मी फुटवेअर बोलावलेले आहेत, स्लीपरसारख्या आहेत या. मला अशा खूप आवडतो, त्यामुळे मी अशा बोलावलेल्या आहेत. 8 नंबर बोलावलेला होता, परफेक्ट आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल, बरोबर झालेला आहे आणि खूप सुंदर आलेला आहे. क्वालिटी पण खूप छान होती. आणि या पार्सलची गोष्ट तर तो पॅन्ट आलेला होता, तर तो त्यांना लूज झालेला होता थोडा, तर त्याच्यात कमी साईज बोलावलेला आहे तोच पॅन्ट. तर तो पण खूप छान आलेला आहे, खूप छान क्वालिटी आहे. तर बघा, त्यानंतर मी पूजा आवरून घेतली आणि स्वयंपाक बनवला. स्वयंपाकामध्ये मी बनवलेली होती मसाल्याचे वांगे आणि इकडे भात बनवलेला होता. इकडे आमरस होता, मी रात्री केलेला होता तो, आणि पोळ्या बनवलेल्या होत्या. हे एव्हरीवन, तर आता किती वाजले तुम्हाला दाखवते मी. माझा जुना मोबाईल आहे, त्याच्यामध्ये थोडंसं दिसतं, हे बघू शकता. 4:54 झालेले आहेत, म्हणजे 5 वाजायला 5 मिनिट कमी आहेत. तर हा मोबाईल आधीचा होता माझा, टेक्नो स्पार्कचा, फुटलेला आहे, असा झालेला आहे, फक्त एवढी स्क्रीन दिसतो, चालूच आहे तसा. तर तो तसाच ठेवलेला आहे. मी मला दुसरा घेऊन दिला यांनी. तर ते आलेले होते, मी त्यानंतर तुम्हाला दाखवलं स्वयंपाक. त्यानंतर ते आले, जेवण केलं आम्ही. आणि ऊन एवढी तपतो ना की काही व्हिडिओ वगैरे बनवायची इच्छा होत नाही. आणि उन्हामुळे खूप जास्त कसं तरी वाटतं, आणि आमची वरती रूम आहे, त्यामुळे जास्तच वाटतं. तर चला, आता ते गेलेले आहेत, कारण मी जेवण केलं, त्यांनी थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मॅगी बनवलेली होती. मी व्हिडिओज घेतले नाही, कारण लक्षच नाही राहिलं, ते घरी होते. त्यानंतर आता मी चहा बनवायला ठेवलेला आहे, चहा पिणार आहे. त्यानंतर कामं आवरते. आता 5 वाजत आहे, तरी पण खूप जास्त ऊन आहे, आणि आता तर 6 वाजेपर्यंत ऊनच राहतो. खूप जास्त गरमी पण होतो, त्यांनी काळा काळा पण दिसतो चेहरा. तर चला असो, आता चहा पिते मी, त्यानंतर बघूया व्हिडिओ. तर आता पूर्ण कामं तर झालेलं आहे, गरमीच खूप होतो रूममध्ये. तर कूलरमध्ये पाणी टाकायचं आहे, फक्त तेवढंच काम आहेत. आणि रात्रीचा स्वयंपाक, बाकी कोणतं काम नाही आहे. तर कूलरमध्ये पाणी मी याच्यामुळे टाकलं नाही, कारण टाकीतलं पाणी खूप गरम आलेलं आहे आता, त्यामुळे मी टाकलंच नाही. बस तयारी केली थोडी, जर संध्याकाळी गेली तर तयारी करेल अजून थोडी. इथे कार्यक्रम वगैरे आहेत वाटतं, रात्री रॅली वगैरे निघणार आहेत. दुपारी पण होतं, सकाळी वगैरे, पण जायला मिळालंच नाही आम्हाला, कारण कामामुळे जायलाच मिळत नाही आहे, आणि उन्हामुळे जाऊशा पण वाटत नाही. तर चला, त्या दिवशी आम्ही नागपूरला गेलेलो होतो, पण मी व्हिडिओज नाही बनवते, तुम्हाला सांगितलंच मी जसं की. तर चला असो, आणि तोपर्यंत मी असाच आरामच करणार आहे. तर आता तर नाही बनवत, जेव्हा रात्री जाईल तेव्हाच बनवेल.
सूप खाल्लेली आहेत मी, नाहीतर तुम्हाला वाटेल की काय खाल्लं म्हणून. तर चला. त्यानंतर डायरेक्ट रात्री व्हिडिओ घेतला मी. स्वयंपाक बनवलेला होता, खिचडी, चटणी आणि वाटीमध्ये तूप होतं. त्यानंतर अशीच वरती जात होती, रूममध्ये खूप गरम होत होतं आणि रांगोळी काढलेली दाखवत होती मी तुम्हाला. वरती गेल्यानंतर इतकं सुंदर व्ह्यू दिसत होतं. ते लाल लाईटिंग दिसते, ते मंदिर आहेत, खूप छान सजवलेलं होतं आणि इकडे पण कार्यक्रम चालू होता. ते लाईट दिसत असेल तुम्हाला, खूप छान. पण मला जायला नाही मिळालं. मी डायरेक्ट सकाळचे व्हिडिओ घेतलेले आहेत. रात्री काही केलं नाही, जेवण केलं आणि झोपलो त्यामुळे. तर नक्की बघा, हे सकाळी आहे दुसरे. तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण ठीकच असतील. आणि आज दुसरा दिवस म्हणजे रामनवमीचा नंतरचा दुसरा दिवस. आज गुरुवार आहेत, काल रामनवमी होती, तर तुम्ही बघितलंच कालचं. तर आज का कंटिन्यू करत आहे व्हिडिओ ते सांगते. कारण काल मी तुम्हाला बोलली होती की कुठेतरी जाऊ म्हणून बघायला वगैरे इथे, पण जाणंच झालं नाही. त्यांना वेळच मिळाला नाही, कारण बँकमध्ये वगैरे काम होतं वाटतं त्यांना जास्त, त्यामुळे त्यांनी कॅन्सल केलेलं होतं जाणं. आणि रात्री पण ते 9ला आलेले होते. त्यानंतर काय 9 नाही 9:30ला आलेले होते. त्यानंतर काय जेवण करायला 10 वाजले आम्हाला. आणि 10 वाजता काय जायचं होतं. इकडे खूप छान आवाज वगैरे येत होता. आणि मंदिर पण मी तुम्हाला दाखवलेलं रात्रीचं. वरती गेलेली होती थोडी फिरायला, तर किती छान सजवलेलं होतं, तुम्ही बघितलंच. तर आज दुसरा दिवस झालेला आहे. माझे कामं पूर्ण आवरलेले आहेत. मी पूजा केली, अंघोळ वगैरे केली, सर्व कामं वगैरे आवरले. बस फक्त स्वयंपाक राहिलेला आहे, तर तो थोड्या वेळाने करणार आहेत मी, म्हणजे 10 वाजता तरी करेल. एवढ्या लवकर स्वयंपाक नाही करत असते मी त्यामुळे. तर आज पण कुठे जायचं प्लॅन आहे नाही, तरी पण आजचा व्हिडिओ बनवून घेते कंटिन्यू करून, म्हणजे 10 मिनटाचा तरी व्हिडिओ होऊन जाईल. छोटा पण टाकायला पुरवडत नाही, कारण त्याच्यात पण नेट खूप जातं, त्यामुळे 10 मिनटाचं तरी बनवावंच लागतो. तर चला तरी काय होते बघूया आज दिवसभरात. तर तुम्हाला कसे वाटते व्हिडिओ ते पण नक्की सांगा. तर चला, आता तर टाईम आहे, मला स्वयंपाक बनवल्यानंतरच व्हिडिओ काढेल मी. जर हे येईल लवकर तर बाहेर तर कुठे जातच नाही. हॅलो एव्हरीवन, तर आता वाजलेले आहेत 11 वाजलेले आहेत आता, आणि माझा स्वयंपाक झालेला आहे. तुम्हाला दाखवते. मी आलू वांग्याची भाजी बनवलेली आहे, आंब्याची कढी बनवलेली आहेत आणि पोळ्या टाकलेल्या आहेत, आणि दही पण आहेत. तर त्यांना दही आवडते, ते खातात. तर चला मी तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे. तर आता माझा स्वयंपाक झालेला आहे पूर्ण, आणि गरमी पण एवढी होतं, केस धुतलेले होते त्यामुळे केस विचरायचे. आता बाहेर जाईल मी केस विचरायला, जसं की तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं. तर आता चला जाऊया, केस विचरून येते. आणि बॉटल्स भरायच्या आहे फ्रीजमध्ये ठेवायसाठी. मीच पेत असते एकटी, त्यामुळे 2-3 बॉटल्स लागतो मला. मी 2 बॉटल घेऊन आलेली होती, तुम्हाला दाखवते. तिकडे मार्केटला गेलेली होती तेव्हा घेऊन आलेली होती. तर एक बॉटल आणली मी, आणि एक फ्रीजमध्ये आहेत, तुम्हाला ते पण दाखवते. हे बघू शकता, ही बॉटल आहे ती, आणि हे आधीच होती माझ्याकडे. तर या 2 बॉटल्स घेऊन आली, एक आधीच होती. तर 3 बॉटल्स झालेल्या आहेत. तशा तर खूप आहेत बॉटल्स, पण चांगल्या पाहिजे होत्या मला, त्यामुळे मी आणलेल्या आहेत त्या. 40 रुपयाची एक बॉटल आहेत, तर 2 बॉटल 80 रुपयाच्या आहेत. तर आता एक भरून घेते मी, त्यानंतर बाहेर जाते केस विचारायला. तर चला, इथून कप वाजून घेते आणि कोम, त्यानंतर कंची जात असेल घेते, आणि ती पिन आहेत. चला, काढलेली होती, कशी वाटते नक्की सांगा. चला जाऊयात. चला, केस विचरून घेतली मी. बघू शकता, वेणी टाकली, छान कम्फर्टेबल वाटतं वेणीमध्ये. तर आता आलेले आहेत रूममध्ये. आता ते आल्यानंतर मी डायरेक्ट व्हिडिओ चालू करेल. तोपर्यंत काहीच करायचं नाही, आरामच करणार आहेत मी, किंवा मोबाईलच बघणार आहे, किंवा टी व्ही बघणार आहेत. त्याच्या अतिरिक्त मला कोणतंही काम नाही. आणि हा जो व्हिडिओ आहे हा थोडा लेट येईल, कारण मी लवकर अपलोड नाही करणार आहेत, कारण आता ते पर्सनल प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे ते काही सांगत नाही मी तुम्हाला, पण थोडा लेट येईल. तर चला, कशी वाटते वेणी नक्कीच सांगा. अशी टाकलेली आहेत मी सिंपल. आधी तर येत पण नव्हती मला, पण मी रोज टाकत असते, तर आता शिकलेली आहे. सिंपल भांग करत असते, थोडा सांबरून काढून घेते,
आज केस धुतले त्यामुळे उडत आहेत, तर छान नाही झाला, पण छान होतो. आणि केस वाढते पण, जाड पण होतात. त्यानंतर 6 वाजता मी बाहेर जायला निघाले, म्हणजे इथल्याच जवळच्या दुकानामध्ये जायला गेले. तिथून थोडे पॅकेट्स वगैरे आणायचे होते, त्यासाठी गेलेली होती. वापस आली आणि तुम्हाला दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण